गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? कालच्या आणि आजच्या दिवस मध्ये काहीच फरक नाहीये. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मार्केट आहे ऍक्च्युली अप ट्रेंड मध्ये. मार्केट काय करेल, प्रॉफिट बुकिंग दिल्यानंतर साइडवेज जाण्याचा प्रयत्न करेल आणि हे रोज होते. तुम्ही जर बघाल ना तर रोज होतंय. म्हणजे काय, लाईव्ह ट्रेडिंग मध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी नुकसान होत आहे. नुकसान म्हणजे लॉस तर होत नाहीये. असं लॉस बघायला गेलं तर आज माझा सकाळचा तुम्ही ट्रेड बघाल फॅमिलीचा, तर मी आज सकाळपासून खूप सारे गोष्टी टाकत होतो. मार्केट इज क्लिअर नाव, वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला लेवल्स दिल्या, एक कॉल पण दिला वरच्या साईडला. मार्केटला मी 10 पॉईंट देऊन निघून गेलो आणि परत अँटीसिट थांबलो आणि त्यानंतर एक व्हिडिओ पण चांगला बनवला, कारण का खूप काही गोष्टी सांगायच्या समजायच्या होत्या लोकांना. आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक ट्रेंड दिला 12 वाजता आणि ते 10 पॉईंट 160 वरनं एंट्री आणि एक्झिट, लॉस रिकवर. आता लॉस रिकवर करणं म्हणजे हा प्रो ट्रेडरचा विषय आहे. ओके, ते मला जमलं, ते कोणाला जमलं नसेल माहिती नाहीये, जमलं नाही जमलं, कारण भीती वाटते री एंट्री करायला. त्यानंतर माझी एकही एंट्री दिली नाहीये मी, फक्त गपचूप बसलो. नंतर सांगितलं एस लँडिंग स्ट्रॅटेजी. एस लँडिंग स्ट्रॅटेजी दोन सांगितलं. त्यानंतर मार्केट तुम्ही बघाल ना, मार्केट इकडनं एक खालचा शॉर्ट दिला आणि इकडनं साईडवेज. ओव्हरऑल मार्केट किती पॉईंट मध्ये होतं तुम्हाला जर कळत असेल, समजत असेल, तर नक्कीच बघा. हा जो पॉईंट आहे मी इकडनं असं पकडणार नाहीये. का? कारण मार्केटने 5 मिनिटांमध्ये ही रॅली दिलेली आहे, त्यामुळे मला इकडनंच पकडायला लागेल. हा जो बॉटम आहे ना, लगभग हाच बॉटम पकडायला लागेल. किती पॉईंट? 70-80 पॉईंट मध्ये मार्केट फिरलंय. काय भेटणार तुम्हाला? आणि तुम्ही का रागा करून घेताय स्वतःला? स्वतःला त्रास करून का घेताय? मार्केटच्या अनालिसिस मध्ये जास्त डोकं लावायचं नाही. आज मला खूप लोकांचे मेसेज आले, खूप सुंदर गोष्टी झाल्या. युट्यूब वरनं पण 2-3 मेसेज आले, त्यांना पण रिप्लाय दिला मी, कारण का फुल ऍक्टिव्ह होतो, त्यामुळे हे करता आलं मला. जर मार्केटमध्ये ट्रेड मध्ये असतो तुम्ही काय करता, मला रिप्लाय देता नाही आला. खूप लोकांनी ते आरएसआय डायव्हर्जन दिसले. आरएसआय डायव्हर्जन दिसले. नक्कीच बघा, आरएसआय डायव्हर्जन दिसले. ओके, आरएसआय डायव्हर्जन कसे, की बाबा मार्केट एक हायर हाय करते, मार्केटकडे पडणार आहे. ओके, मार्केट इथे पडणार आहे, हा लोअर लो करतोय. कॉन्सेप्ट सही आहे, बरोबर आहे. मार्केट किती पॉईंट पडलं? 86 वर ना डायरेक्टली 6 ला, म्हणजे 80 पॉईंट. आणि 80 पॉईंट फक्त या दोन कॅन्डल, बाकी त्या कॅन्डल मध्ये काहीच नाही. 40 पॉईंटची रॅली भेटली. जर आपण पुट बघत असू, तुम्ही पुट पण लावलेला, तुम्ही बघाल ना 26चा पुट लावलेला, तो लगभग ह्या पॉईंटच्या वरती, म्हणजे 146च्या वरती, 145च्या वरनं जर पकडला तर लगभग हे 170, म्हणजे 145 ते 170 किती पॉईंटची रॅली तुम्हाला भेटले? किती पॉईंटची रॅली भेटले? लगभग 25 पॉईंटची तुम्हाला रॅली भेटले. 25 पॉईंट साठी मार्केटमध्ये आपण काम करत नाही, कारण हे 25 पॉईंट खूप घातक असतात. मार्केट जेव्हा 60, 50, 100 पॉईंटची रॅली जेव्हा देत असेल ना, तेव्हा जाऊन कुठे आपल्याला 20-30 पॉईंट भेटतात. हा कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन कसं असतं, जेव्हा तो मार्केट 100 पॉईंट झालं ना, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला 30-40 पॉईंट भेटले, कारण मार्केट खूप स्लो जातं. ओके, पडताना मार्केट खाली येतं. आता ह्या गोष्टीमध्ये काय करायचं, म्हणजे तुम्हाला जो त्रास आहे तो मला पण त्रास आहेच. ठीक आहे. आता उद्याचा दिवस झाला बुधवार, येऊया आणि पटकन गोष्टी करूया, कारण उद्याचा दिवस कसा आहे माहिती आहे, मंगळवार आणि गुरुवार मधला हा बुधवार दिवस आहे, जो चेपला जातोय, तो स्क्वीज केला जातो, दाबला जातोय. ठीक आहे, चॉपी बोलतात त्याला दिवस. त्यामुळे आता काय होतंय माहितीये का, जर 15 मिनिटावरती बघू ना मी, तर मार्केट एक हायर हाय रेंज करत आहे. ओके, एक हायर रेंज करत, जो हा हाय होता त्यांनी पण तोडलाय आणि त्याच्यावरती सिस्टम झाले, म्हणजे आता काय वरच्या साईडला रॅली देईल का? ओके, तर तुम्ही 15 मिनिटाच्या रॅलीवरती बघाल ना, तुम्हाला एक ट्रेंड लाईन दिसते, जी 2 दिवस मार्केटनी जी कार्य केलेलं आहे ना, त्याच्यावरती ट्रेंड लाईन दिसते. मला ट्रेंड लाईनच्या खाली माझा पुट येईल आणि ट्रेंड लाईनच्या वरती माझा कॉल येईल डे हायच्या वरती. विषय संपलेला आहे. खूप क्लिअर आहे मार्केट. गुरुवारसाठी खूप मार्केट क्लिअर आहे, शुक्रवारसाठी मार्केट क्लिअर आहे, उद्यासाठी पण मार्केट क्लिअर आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये काही ना काहीतरी भेटेल. ओके, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, मी एंड मध्ये सांगणार आहे, नक्कीच तुम्ही लाईव्ह वरती राहा. आता बघायला गेलं तर आपण जरा डेली चॅट वरती येऊन बघूया, कारण का डेली चॅट होतीच आपल्याला सगळं गुपित उघडलं जातं. ओके, बघा, काल पण वार्ता केलेली, खालनं एक मुवमेंट आहे. ओके, आता क्लिअर कट डोजी बनली आहे. क्लिअर कट डोजी म्हणजे खालचा पॉईंट जो आहे 870, मी 880 पकडतो आणि वरचा पॉईंट किती, 890, 980, 880, 980. बघूया आपण काय.
बघा 880 आणि 980 सेम लेवल आहेत, काही फरक नाहीये. व्हिडिओमध्ये एवढं सांगण्यासारखं नाहीये, कारण ऑलरेडी मार्केटने त्या गोष्टी करत आहे. त्यामुळे आपल्या रुल्स वरती स्ट्रिक्ट होणं जरुरी आहे. मार्केटमध्ये इकडे जो फॉल आलेला आणि मी असं बोलतो की इकडनं मी डायव्हर्जन बघितलं, मी खालचा पुट घेतला. नाही, मी पुट का नाही घेतला? मी पुट साठी तयार नव्हतो. मी खूप लोकांना सांगितलं पुट करणार नाही. पर्सनल मेसेज वरती केलं, मी पुट करणार नाही. का? कारण ओआय पुटच्या साईडला खूप स्ट्रॉंग होतं, कॉलच्या साईडला खूप वीक होतं. त्यामुळे मार्केट वरच्या साईडला जाणार आहे. आता पुटच्या साईडला स्ट्रॉंग, सी साईडला वीक, ह्या सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या, त्यामुळे ह्याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही. पण मार्केटची दिशा फक्त वरती जाण्याची होती, खाली जाण्याचा कुठला संबंध नव्हता. जिथपर्यंत हा लो तोडत नाही तिथपर्यंत संबंध नव्हता. ह्या झोन मध्ये यायला पाहिजे होतं. त्यामुळे पुट मध्ये इंटरेस्ट नव्हतो आणि कॉल असा काय देत नव्हता. ठीक आहे, मार्केट वाढलं तरी पण काय कॉलची प्रीमियम वाढली नाही, मार्केट खाली आलं तरी काय प्रीमियम वाढले नाही. त्यामुळे टाइम घेतला मार्केट डिके केला. आज कोणीच काही करू शकलं नाही. फक्त फायदा झालाय सेरल्स लोकांचा, ज्यांनी सेलिंग केलेत कॉल्स या सी किंवा पी. जर सेल केला असेल, सेलला सेल बोलतोय मी, मोठी अमाऊंट असते, 1-1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट असते, तर केली असेल तर त्यांना काय फायदा झाला का? मार्केट जेव्हा साईडवेज होतं तेव्हा त्या गोष्टीमध्ये त्यांना फायदा होतो. त्यामुळे मार्केट ऍज सच 2 दिवस काय करत नाहीये. ठीक आहे, मग आता काय बघा, आपल्या लेवल्स लागलेले आहेत, तर आपण एक काम करूया, आपल्या लेवल्स पहिला हलवून घेऊया इकडनं. हा जो आपला झोन आहे तो आपण लगभग इथे लावतोय आता. ओके, आणि हा झोन इथे लावतोय. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय माहिती आहे, जेवढा हा झोन चॉपी होत जाईल ना, तेवढ्या गोष्टीला तुम्हाला गोष्टी सोप्या होत जातील. ओके, मग आता काय, इथे अजून एक ट्रेंड लाईन लावून टाकूया अशी. ओके, बघूया एक ट्रेंड लाईन अजून कुठे काय कोणाला मॅच करते का, तर ट्रेंड लाईन मॅच करते का. तर इथे एक ट्रेंड लाईनचा हा एक हिशोब जरा दिसतोय मला, पण मी एवढा लांब घेत नाहीये, ह्याला काय अर्थ राहत नाहीये. पण येस, इथे एक ट्रेंड लाईन झालेली आहे, क्लिअर कट हिशोब आहे. आता मार्केटमध्ये काय जास्त गोष्टी सांगण्यासारख्या नाहीयेत. ठीक आहे, जर अजून एक गोष्ट बघण्यासारखी घेतली तर ही 5 मिनिटाची कॅन्डल जिथपर्यंत 300 वरती क्लोजिंग होते तोपर्यंत मार्केट काय वरच्या साईडला जायला तयार होणार नाही. ओके, ओव्हरऑल संदर्भ मला ना जरासा डाउटेड वाटतोय. तुम्हाला एक त्याचा अर्थ सांगतो का ते. मार्केट हर वेळेला जेव्हा वरती जायचा प्रयत्न करतो, समजा आता इथे लाईन लागली, मी तुम्हाला लाईन मध्ये समजण्याचा प्रयत्न करतो. मार्केट जेव्हा हर वेळेला जाण्याचा प्रयत्न करतं, मार्केट पटकन खाली येतं. ओके, परत पुन्हा ट्राय करतं मार्केट जाण्याचं, तोडून वरती जातं, परत खाली येतं आणि इथे कन्सल्ट होतं आणि परत मार्केट खाली येतं. बघा काय होतं, मार्केटला वरती जाण्याची ताकद राहत नाही, म्हणून सेलर्स आलेले आहेत. ओके, हर वेळेला जेव्हा टॉपला असं होतं ना, मार्केट खाली येतं. ओके, आता तेच होते, मार्केटने एकदा ट्राय केलेले, मार्केटने दोनदा ट्राय केलेले, मार्केट तिसरा अटेम्प्ट जर डे ओपन हाय झाला, ओके, उद्या गॅप अप ओपनची जास्त शक्यता आहे. जर मार्केट ह्याच्यावरती ओपन झालं तर पहिलाच टार्गेट जो माझा आहे ना, तो लगभग आहे 2670 पर्यंत माझा टार्गेट असेल. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्टली मार्केट मला रेंज हीच देते आणि मी त्याच रेंजला चिपकून राहणार आहे. कारण का एवढं मार्केट काही करत नाहीये, बोलण्यासारखं काही नाहीये. तुम्ही समजलं असेल का एक्झॅक्टली काय गोष्ट घडते ती. त्यामुळे शांत बसणं जरुरी आहे. ओके, मार्केट लगभग 3 फेब्रुवारी पासून आज 10 फेब्रुवारी झालाय, 2 हफ्त्यापासून मार्केट त्याच लेवलला. 3 फेब्रुवारी म्हणजे कुठली डेट आहे बघा, गेल्या गुरुवारपासून आज मंगळवारपासून आजचा मंगळवार म्हणजे 1 हफ्ता झालाय. आता दुसरा हफ्ता होत आलेला आहे, मार्केट काय करत नाही. त्यामुळे लॉस करणं हे वाचवणं जरुरी आहे. बघा, लॉस करणं खूप इझी आहे, पण लॉसला वाचवणं पण ही कला आहे. त्यालाच बोलतो टेक्निकल अनालिसिस, त्यालाच बोलतो चार्ट पॅटर्न अनालिसिस. इंडिकेटर्स लावून, ओआय बघून, पीसीआर रेशो बघून, ऑप्शन्स बघून, सगळ्या गोष्टी बघून जो लॉस आपला कमी करतो तोच खरा ट्रेडर आहे. लॉस होत नाही अशातली गोष्ट नाहीये. कित्येक दिग्गज मोठे लोक बोलत असतील की मी लॉस करत नाही, हे नाहीये, ते चुकीचं आहे, ते मिथ आहे, त्याच्या पाठी जाऊ नका. सत्य परिस्थिती हीच आहे की खूप लोक लॉस करतात, बरोबर आहे, पण त्याच्यातनं पण उभारणारी लोक खूप कमी आहेत. कारण ते मार्केटचा सायकोलॉजिकल ट्रेडचा विषय घेतात, जसं आम्ही शिकवतो, समजवतो. माझा 7वा बॅच आता संपत आलेला आहे. लगभग आता इंडिकेटर चालले आहेत, 4-5 इंडिकेटर झाले का आम्ही डायरेक्टली मार्च मिड मध्ये आम्ही लाईव्ह वरती येणार आहे. मार्च एप्रिल लवकरात लवकर आम्ही लाईव्ह वरती येणार आहे. त्यांना पण एक उत्साह लागलाय की एवढ्या गोष्टी समजल्या जातात, मग मार्केटची ट्रेंड या चलना कशी पण करायची असेल, त्यामुळे त्यांना पण हा युट्यूबचा व्हिडिओ तर समजायला लागलेला आहे. युट्यूबची फॅमिली वाढत चालली आहे. खूप त्यांचे आभार, धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ 2 मिनिटं या 5 मिनिटं या पुरं बघत असेल तर खूप आभार. माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा आहे की
तुम्हाला सायकोलॉजी कळावी, मार्केट एक्झॅक्टली कसं चालतं, त्या चालण्याप्रमाणे आपली चाल कशी असावी. चेसमध्ये जसं आपण गोट्या खेळतो ना, चेसमध्ये आपण राजा, राणी, प्यादे, घोडे, ही चाल जी असते ना, चाल समजणं जरुरी आहे. जर ती चाल समजली, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये मात देऊ शकता आणि एक चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकता. ठीक आहे. आज 2 दिवस खराब गेल्यावर 1 दिवस चांगला येतो. मग त्या एका दिवसासाठी थांबा, 2 दिवस फक्त लॉस करत राहू नका. माझं हेच म्हणणं आहे. माझ्या खूप ट्रेडर्सने खूप हप्त्यापासून 2 हप्त्यापासून काही प्रॉफिट केलं नाहीये, त्यामुळे पॅनिक सिच्युएशन तर आहेच, खरीच आहे. मार्केट डायरेक्टली गॅप अप ओपन होतं, नंतर साइडवेज जाते, त्यामुळे टार्गेट्स भेटतायत पण पैसे भेटत नाहीयेत. तर हरकत नाही, मार्केट एकदा देईल आणि खूप चांगलं देईल. आज नाही उद्या तरी त्या गोष्टी घडतील. ठीक आहे. त्यामुळे आता उद्या मार्केट मला 980च्या वरती जर सस्टेन होताना दिसेल, 15 मिनिटाची कॅन्डल, तर माझा टार्गेट हा खालच्या लेवलला 880 ची आहे. ते जर 880च्या खाली मार्केट येत असेल तर नक्कीच मी खालचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. मार्केट खूप क्लिअर आहे, खूप सिम्पल आहे. आयुष्य पण असंच आहे, खूप सोपं आहे. फक्त जगता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे आणि नशिबाला दोष न देता पॉझिटिव्ह मध्ये राहणं खूप जरुरी आहे. कारण का कुठल्याही व्यक्तीला लास्ट पर्यंत लढणं हे आवश्यक आहे. मलाच का त्रास, माझ्या बरोबरच का होतं, माझंच नशीब खराब काय, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही जर अजून बघाल तर खूप लोकांना त्रास आहे, फक्त तुम्हालाच त्रास नाहीये. ठीक आहे. त्यामुळे शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुमच्या त्रासातून तुम्ही मुक्त व्हाल, तुम्हाला मार्ग भेटेल आणि ते मार्ग शोधण्यासाठी तुम्हाला पहिलं शिक्षित होणं जरुरी आहे, गोष्टी समजणं जरुरी आहे. उगाच उडी मारू नका कुठल्याही गोष्टी बिना समजल्याशिवाय. ठीक आहे. त्यासाठी प्रशिक्षण घ्या, शिक्षण घ्या, माझ्याकडे नको दुसरी कोणाकडे घ्या, पण शिक्षित होणं खूप जरुरी आहे. शिक्षित होणं म्हणजे स्टॉक मार्केट बद्दल सगळ्या माहिती करून घेणं जरुरी आहे, त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये उतरा. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ हा समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि येणारा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत आहे आणि हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.